सिंधुदुर्गाच्या जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील काराडीच्या डोंगराच्या जंगलात मूळची अमेरिकन महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती। विशेष म्हणजे या महिलेला तिच्या नवऱ्यानेच बांधून ठेवल्याची माहिती समोर येते। महिलेला स्वतः एका कागदावर लिहून याबाबत सांगितलं होतं। नमस्कार, मी गणेश, आपण पाहताय या सगळ्या प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर येते, ती आपण बघणार आहोत। ही महिला मूळची अमेरिकन आहे, पण अनेक वर्षांपासून ती तामिळनाडूतच राहते। तसेच तिच्या आधार कार्डवर तामिळनाडूचा देखील पत्ता असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या महिलेकडे सापडलेला पासपोर्ट मात्र अमेरिकेचा असल्याचं समोर आलं। महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी गोवा राज्यातील बांबोलिमच्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं। त्या ठिकाणी तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। जंगलामध्ये काही दिवसांपासून अन्न पाण्याशिवाय ही महिला बांधलेल्या अवस्थेत होती, असं तिने लेखी सांगितलं। सदर महिला या अवस्थेत नेमकी किती दिवस होती हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो दखल घेत गुन्हा दाखल केला। खुनाचा प्रयत्न करणं, जीवाला धोका उत्पन्न करणं, बंदी बनवून ठेवणं असे गुन्हे अज्ञाताविरुद्ध दाखल करण्यात आले। तपास अधिक वेगवान व्हावा यासाठी पोलिसांनी नवीन कायद्यानुसार म्हणजे BANS कलम 109, 125, 127(2) आणि 127(6) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे। पोलीस तपासात अनेक गोष्टींचा उलगडा देखील होतोय। तिच्याकडे सापडलेला मोबाईल व टॅब माहिती मिळवण्यासाठी सायबर पोलिसांकडे या ठिकाणी पाठवण्यात आला। या प्रकरणात अमेरिकन दूतावासाने जलद गतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्र अधिक वेगाने फिरवली। अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणाची 2 पोलीस पथके गोवा तर सिंधुदुर्ग पोलिसांची 2 पथक तामिळनाडू येथील सर्व कागदपत्रांची तपासणी करतात। या प्रकरणी महत्त्वाचा पुरावा ठरणाऱ्या मंडुरा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली, पण त्यामध्ये ही महिला कुठे आढळून आलेली नाही। त्यामुळे तिला मंडुरा स्थानकातून जंगलात आणले नसेल तर नेमके कुठून आणले याचा तपास करण्याचे मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। घटनास्थळी परदेशी महिलेकडे सॅट, मोबाईल, टॅब आणि 31,000 रुपये रोख सापडले होते। त्यामुळे ही घटना चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला। तिची मोबाईलची बॅटरी उतरल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सर्व साहित्य जप्त केले असून मोबाईल व टॅब सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आला। मोबाईल मधून तिने कोणाकोणाला कॉल केले, या कालावधीत तिला कोणकोणते कॉल आले हे उघड झाल्यानंतर या घटनेबाबत स्पष्टता होणार आहे। या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर काही प्राथमिक उपचार करण्यात आले। त्यानंतर महिलेची चौकशी करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला, पण महिलेला नीट बोलता येत नसल्याने तिने लिहायला कागद पेन मागितली आणि लिहून तिच्या बरोबर काय घडलं याबाबत सविस्तर माहिती तिने दिली। पतीनेच तिच्या बरोबर अशा प्रकारचं कृत्य केलं असल्याचा लेखी दावा केला, पण त्याने तिच्यासोबत नेमकं असं का केलं किंवा इतर काही माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही। या महिलेनं ती जंगलामध्ये अन्न आणि पाण्याविना 40 दिवसापासून अशा अवस्थेत होती असा दावा कागदावर लिहून केला। मात्र एवढे दिवस अन्न पाण्याविना ती कशी राहिली असा प्रश्न उपस्थित होत आहे। महिलेकडे सापडलेल्या आधार कार्डवर तामिळनाडू येथील रहिवाशी पत्ता असल्यानं बांदा पोलिसांचे दुसरे पथकही तामिळनाडू येथे तपासासाठी रवाना झाले। गोवा राज्यात परदेशी पर्यटकांची संख्या ही अधिक असल्यानं गुन्हे अन्वेषण शाखेनं 2 पथके गोव्यात तपासणीसाठी पाठवले। गोव्यात अनेक अमेरिकन नागरिकांकडे चौकशी करण्यात आली। मुंबईतही 1 पथक पोलिसांनी पाठवलं होतं। सिंधुदुर्गातही सायबर सेलची 2 पथकं घटनेचा तपास करतात। त्याशिवाय स्थानिक पथक आणि पोलीस उप अधीक्षक दर्जाचे अधिकारी या प्रकरणात सर्व गोष्टींच्या बारकाईने तपास करणार आहेत। तामिळनाडूमध्ये नक्की काय सुरू आहे, तिथे कागदपत्रांची चौकशी कुठपर्यंत पोहोचली, काय निष्पन्न झालंय याबाबत मात्र पोलिसांनी अद्यापही बोलण्यास नकार दिला आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा AI।